नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ऑफिसर ऑनलाईन अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि खरं तर ही आनंदाची बातमी म्हटली पाहिजे आणि एक खूप मोठी संधी म्हटली पाहिजे. पुन्हा एकदा सरळ सेवेच्या अनुषंगानं खूप मोठी जाहिरात आपल्याला पाहायला मिळते आणि ही जाहिरात जी आहे ती यावेळी कारागृह पोलीस भरती या अनुषंगाने ही पाहायला मिळते. विविध पदांसाठी खरं तर ही भरती होणार आहे. त्यातल्या त्यात शिपाई हे जे काही पद असणार आहे किंवा कारागृह पोलीस मधील जे काही शिपाई हे पद आहे, या पदासाठी सगळ्यात मोठी ही भरती या ठिकाणी आलेली आहे. या संदर्भातला 2000 जागेंसाठीचा किंवा 2000 पदांची ही भरती या ठिकाणी असणार आहे. असा एक GR जो आहे तो आता सध्या प्रकाशित झालेला आहे. नेमका हा GR काय आहे, हा GR नेमका काय सांगतोय, ही 2000 जागांची भरती म्हणजे नेमकं काय आहे, शिपाई पदांसाठी किती जागा असणार आहेत, हवालदार पदांसाठी किती जागा असणार आहेत, अजून कोणकोणते पद त्याच्यासाठी आहेत, लिपिक देखील पद त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि लिपिक पदासाठी सुद्धा किती जागा आहेत, ह्या सगळ्या जागेंचा तपशीलवार माहितीचा अनुषंग जो आहे तो या GR मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता याच GR ला आपल्याला व्यवस्थित प्रकारे पाहायचंय आणि समजून घ्यायचंय की नेमकं हा जो GR आहे तो काय सांगतोय आणि या GR मधून येणारी संधी आपल्याला काय सांगते हे लक्षात घ्यायचंय. सगळ्यात मोठी संधी आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी विपुल वाघमोडे सगळ्यांचं स्वागत करतोय आणि पटकन अगदी वेळ न दवडता आपल्या सेशनला आपण सुरुवात करूया. अगदी थोडक्या वेळामध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये हा GR तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे. आणि हे लक्षात घ्या की हा जर GR समजला तर हे लक्षात येईल की किती जागांची भरती पुढे आपल्याला पाहायला मिळू शकते. येत्या लक्षात ना, विशेष करून जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. त्याच पात्रतेत असलेले आणि पोलीस भरतीची बघा, पोलीस भरतीची ऍड जेव्हा येईल तेव्हा येईल, पण तुर्तास तरी आपल्याला कारागृह पोलीस अनुषंगानं ही जाहिरात पाहायला मिळते आणि ही एक सुवर्ण संधी असू शकते, हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. चला तर मित्रांनो बघूया की नेमकी ही ऍड काय आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की कारागृह विभागाच्या अस्तित्वात असलेल्या पदांव्यतिरिक्त म्हणतात बरं का, म्हणजे कारागृह विभागामध्ये जे काही सद्यस्थितीमध्ये जे पद आहेत या पदांच्या व्यतिरिक्त, ओके बघा, या पदांच्या व्यतिरिक्त काय म्हणता येत, ते पदांव्यतिरिक्त विविध संवर्गामध्ये 2000 पद, किती पद रे, तर 2000 पद या ठिकाणी काय आहेत, भरवली जाणार आहेत. नव्यानं 2000 पदांची ही भरती जी आहे मित्रांनो या ठिकाणी होणार आहे. ही एक खूप मोठी सुवर्ण संधी पाहायला मिळते. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून ही ऑथेंटिक माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि काय आहे हे देखील सांगतायत की ते म्हणतायत की महाराष्ट्र राज्यातील कारागृह विभागातील कारागृहांच्या वर्गीकरणानुसार, आता खूप सारे वर्गीकरण असतात, खुले कारागृह असतं, बंदिस्त कारागृह असतं, काही विशेष जेल असतात, ओके, विशेष कारागृह आपण त्याला म्हणतो ते असतात, महिला खुले कारागृह असतात, महिला कारागृह असतात, आटपाडी कारागृह असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारची कारागृहाची पद्धत किंवा एक टाईप असतात. अशा वेगवेगळ्या टाईपच्या कारागृहाचा जर विचार केला तर एकूण 60 कारागृह या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत. मग ह्या 60 कारागृहांमध्ये जी क्षमतेनं किंवा या 60 कारागृहांमध्ये जी कैद्यांची क्षमता आहे, जेवढे कैदी याच्यामध्ये आपण ठेवू शकतो त्यापेक्षा जास्त कैदी सध्या झालेले आहेत, जास्त कैदी त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून प्रशासन सांभाळण्यासाठी या ठिकाणी थोडीशी अडचण निर्माण होते, किंबहुना मॅन पॉवरची या ठिकाणी खूप मोठी गरज पडणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही जाहिरात तुम्हाला पाहायला मिळते. ओके, बघा, या ठिकाणी क्लिअर सांगितलंय की 12/8/2022च्या शासन निर्णयानुसार कारागृह विभागाच्या 5668 बघा 5668 पदांची सुधारित आकृतीबंध जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. असून सद्यस्थितीमध्ये कारागृहातील बंदिस्त बंद्यांच्या अधिकृत क्षमतेपेक्षा अतिरिक्त बंदी कारागृहामध्ये बंदिस्त आहेत आणि म्हणून या ठिकाणी प्रशासनाला काय करायचे तर मॅन पॉवर या ठिकाणी बिल्डअप करायचे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, मग यामध्ये तुम्ही काय लक्षात घ्यायचं बघा, तर बघा, मंत्रिमंडळाने 3/8/2023 रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार गृह विभागाच्या अधीनस्थ कारागृह विभागात सद्यस्थितीत मंजूर करण्यात आलेली 5000 आपण त्याला म्हणूया की 5068 हे जे काही पद आहेत या पदांव्यतिरिक्त पुढील प्रमाणे जे काही 2000 पद जे आहेत, ओके, ह्या 2000 पदांसाठी या ठिकाणी ही ऍड तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओके, म्हणजे जो आकृतीबंध मंजूर झालेला आहे 5068 जागेंचा, यापैकी 2000 जागेंची जाहिरात आता येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे कदाचित मी तुम्हाला हमेशा सांगत असतो की GR नंतर खूप 15 दिवस आपल्याला ऍड पाहायला मिळू शकते, हे लक्षात घ्या आणि ही ऍड खूप महत्त्वाची आहे. ओके, मग यामध्ये बघा
काय काय असणार आहे तसं तसं पाहायला गेलं तर गट अ, गट ब आणि गट क अशा विविध संवर्गातील पद याच्यामध्ये आहेत. ओके, गट अ, गट ब आणि गट क. पण सगळ्यात जास्त ज्या जागा आहेत आणि जे पदवी आपण त्याला म्हणूया की जे नॉर्मल ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी किंवा जे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो. यामध्ये तुम्ही लक्षात घ्यायचंय बघा, अराजपत्रित गट क. बघा, अराजपत्रित गट क मध्ये काय काय कोणकोणते पद आहेत बघा, अशी 12 प्रकारची पदं सांगितलेली आहेत. त्यामध्ये आपल्याला जे फोकस करायचं आहे म्हणजे तसं पाहायला गेलं तर या सगळ्याच पदांसाठी आपण जे आहेत आपल्याकडे बॅचेस जे आहेत ते उपलब्ध असणारच आहेत. पण विशेष म्हणजे काय बघायचंय की कारागृह शिपाई आणि या ठिकाणी बघा कारागृह शिपाई आणि लिपिक आणि वरिष्ठ लिपिक ही जी काही पद आहेत, पद क्रमांक 6 गट क मध्ये पद क्रमांक 6, पद क्रमांक 7 आणि पद क्रमांक 11 यामध्ये म्हणजे S8, S6 आणि S7 चे आपण त्याला म्हणूया की हे जे पद आहेत ह्या पदांचे जर का बाबतीत विचार केला तर इथं तुम्हाला सगळ्यात जास्त संधी असणार आहे. येतं लक्षात ना. आणि मग ह्या संधीचं सोनं जर करायचं असेल तर लक्षात घ्या किती जागा आहेत हे समजून घ्या. पहिले बघा, कारागृह शिपाई पदासाठी या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या 1370 जागा. किती म्हणतोय मी? 1370 जागा या ठिकाणी आहेत. 1370 जागेंची जाहिरात तुम्हाला पाहायला मिळू शकते किंवा जे काही प्रलंबित जागा आहेत अजून त्याच्यामध्ये ऍड होऊन माझ्या अंदाजानुसार जर विचार जर केला तर जर का ऍड होऊन जर विचार जर केला तर साधारणतः याच ठिकाणी तुम्हाला 1500 पेक्षा जास्त म्हणजे 300 पद परत ऍड होऊन या शिपाई पदासाठी तुम्हाला 1500 प्लस जागा पाहायला मिळू शकतील या येणाऱ्या ऍड मध्ये. हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय बघा, वरिष्ठ लिपिक आणि लिपिक हे जे काही दोन पद आहेत बघा, वरिष्ठ लिपिकसाठी 12 जागा तुम्हाला पाहायला मिळू शकतील आणि लिपिक पदासाठी या ठिकाणी 21 जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतील. असा अनुषंग या ठिकाणी आहे. ओके, आणि या अनुषंगाने तुम्हाला जागा पाहायला मिळणार आहेत हे देखील लक्षात घ्या. हवालदार पदासाठी या ठिकाणी 277 जागा असू शकणार आहेत तर लक्षात घ्यायचं आहे. ओके, आता बघा 116 जागा तुरुंग अधिकारी श्रेणी 2 आणि तुरुंग अधिकारी श्रेणी 1 या पदासाठी सुद्धा जागा असणार आहेत. आता याच्या पात्रता काय आहेत या संदर्भात आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन त्याच्यावर बोलूया. पण हा GR काय सांगतो हे समजून घ्या. हा GR सांगतोय की कारागृह शिपाई हे जे काही पद आहे या कारागृह शिपाईचे वेतन बघा पहिले 21,700 ते 69,000. ओके, अशा प्रकारचं आणि विशेष वेतन जे आहे आणि 750 रुपये भत्ता आपण त्याला म्हणूया की अशा स्वरूपाचं हे जे काही वेतन आहे या वेतनाचं हे पद आहे. लक्षात घ्या S7 ग्रेडचं हे पद आहे. उत्तम असं वेतन या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून ही सुवर्ण संधी कोणीही सोडायची नाहीये हे सगळ्यांनी लक्षात घ्या. ही सगळ्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी असणार आहे. येते लक्षात ना. म्हणजे आकृतीबंधामधील हे 1370 पद हे जागा आणि जे काही प्रलंबित आहे त्या 300 किंवा 300 प्लस असा जरी विचार जरी केला तरी साधारणतः 1500 प्लस जागेंची जाहिरात किमान एवढ्या पदासाठी तरी का होईना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच इतर पदांची जाहिरात सुद्धा आपल्याला त्यामध्ये येणारच आहे. ओके, ही जी सुधारित जाहिरात आहे ही आता लवकरात लवकर प्रकाशित होणार आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि मग या अनुषंगानं आपल्याला तयारीला आतापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. कारण लक्षात ठेवायचं ऍड पडली आणि मग मी तयारीला सुरुवात केली असं यश मिळत नाही. तुम्हाला अगोदर ओळखावं लागतं की म्हणजे अगोदर तुम्हाला तयारीत असावं लागतं. येते लक्षात ना. आणि हे जे काही GR आहेत ही खरे तर हीच संकेत आहेत की येणारी ही परीक्षा आहे ती खूप मोठी असणार आहे. येणारी ऍड मोठी असणार आहे. ओके, ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची त्यांनी आतापासून त्यांच्या तयारीला सुरुवात करणं गरजेचं आहे. येते लक्षात ना. बरं, काय पात्रता असणार आहे सर कारागृह शिपाई पदाची याच्यावर तर आपण सेपरेट लेक्चर घेऊच या. पण तरी सुद्धा थोडक्यात सांगतो की जी पोलीस भरतीची पात्रता आहे तीच कारागृह शिपाईची असू शकणार आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणारा इत्यंभूत एक ना एक विद्यार्थी यांनी हे लक्षात ठेवायचं की या ठिकाणी कारागृह शिपाई हे ही जी काही पद आहे ते आलेलं आहे आणि यासाठी आपल्याला झटायचं, यासाठी आपल्याला मेहनत करायची आहे आणि या ठिकाणी एका तरी पदावर आपलं नाव कोरलं गेलं पाहिजे हे स्वप्न तुम्ही या ठिकाणी बाळगणं गरजेचं आहे. येत्या लक्षात. अशा प्रकारे या ठिकाणी एकूण 1966 गट क च्या 1966 जागा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतील. हे तुम्ही समजून घ्या. ओके, येते लक्षात. तर बघा उपरोक्त पदे सोबतच्या परिशिष्टात नमूद केल्यानुसार कारागृह कार्यालय अधीनस्थ निहाय वर्गीकृत करण्यात येतील. बघा ओके, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. मग बघा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सांगतायत बघा. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह, धुळे, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अहमदनगर जिल्हा. ओके, जिल्हा कारागृह आहेत. विसापूर खुले कारागृह असेल वगैरे. ठीक आहे ना. येरवाडा तुरुंग असेल. अशा वेगवेगळ्या अनुषंगानं जागा ज्या आहेत त्या डिव्हाइड केल्या जाणार आहेत. येतं लक्षात ना. आता कोणत्या ठिकाणी किती जागेंचा अनुषंग असणार आहे या संदर्भात सुद्धा मी पुढच्या लेक्चरमध्येच बोलणार आहे. त्यासाठी एक सेपरेट लेक्चर घेणार आहे, त्यामुळे काळजी नसावी. आणि ते इत्यंभूत लेक्चर आपण त्यामध्ये पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा जागा असणार आहेत. म्हणजे तुर्तास तरी आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की
या ठिकाणी कारागृह शिपाई पदासाठी 1370 जागा आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांची पदवी झालेली आहे, म्हणजे इथं तुम्हाला 12वी असावीच लागणार आहे, जसं पोलीस भरतीला तुम्हाला लागते. बरं, इथं वरिष्ठ लिपिक आणि लिपिक पदासाठी काय असणं आवश्यक आहे, तर तुम्ही कोणत्याही याच्यातून पदवी असणं गरजेचं आहे आणि ओके पदवी पास असावी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मराठी 30 आणि इंग्रजी 40 या स्पीडची टायपिंग तुमची झालेली असावी. मराठी 30, मराठी इंग्लिश 30-40 हे जे काही टायपिंग आहे, हे टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही मित्रांनो वरिष्ठ लिपिक आणि लिपिक ह्या दोन्ही पदांसाठी सुद्धा पात्र होऊ शकता. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. येतं लक्षात? तर ही एक खूप मोठी सुवर्ण संधी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायचं, कारागृह विभागातील नवीन 2000 पदांबाबत ओके या शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये नमूद असलेले विशेष कारागृह महानिरीक्षक हे पद अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, म्हणजे हे जे काही गट अ चे पद आहेत बघा, काही गट अ चे पद, काही गट ब चे पद, ओके अशा अनुषंगाने सुद्धा पद जे आहेत ते विभागून करण्यात आलेले आहेत. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, बर, सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला, या संकेतस्थळावर तुम्हाला पाहायला मिळेल, किंवा तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या टेलिग्राम चॅनलला सुद्धा हे जी काही आपण जो GR पाहतोय, हा सगळा GR त्या टेलिग्राम चॅनलला टाकण्यात आलेला आहे. ओके, आणि या ठिकाणाहून तुम्हाला GR पाहायला मिळू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची मित्रांनो, की याच अनुषंगानं सगळ्यात महत्वाची या ठिकाणी सूचना मी तुम्हाला देऊ इच्छितोय, की कारागृह पोलीस भरती 2023 या अनुषंगानं आपण एक नवीन बॅच जी आहे ती तयार केलेली आहे. जी बॅच स्पेशली विपुल वाघमोडे म्हणजे माझ्या मेंटरशिपमध्ये ही बॅच असणार आहे. ओके, या बॅचमध्ये शिकवणं हे तर असणारच आहे, म्हणजे तुमचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे लेक्चर या ठिकाणी असणार आहेत. सोबत या ठिकाणी लक्षात घ्या काय वैशिष्ट्य असणार आहेत या बॅचेसचे, तर या बॅचेसचे वैशिष्ट्य असणार आहेत की जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण या ठिकाणी असणार आहे. सर्व विषयांचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला असणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करण्याच्या सुविधा, सोबत एक व्हिडिओ कितीही वेळेस पाहण्याची सुविधा या ठिकाणी असेल. टेस्ट सिरीज, ई बुक्स आणि नोट्स या सुद्धा गोष्टी तुम्हाला अवेलेबल केल्या जातील. ही झाली बॅचेसच्या बाबतीत, आणि सगळे विषय याच्यामध्ये तुमचे कव्हर केले जाणार आहेत. ओके, पण बॅचला एक मेंटॉर असतो, किंवा बॅचचा एक आपण जसं वर्गात एखादा हेडमास्टर असतो किंवा वर्गात एखादा आपण वर्ग शिक्षक असतो, बरोबर ना, तर या वर्गाचा वर्ग शिक्षक म्हणजे दुसरं कोणी नाही तर मी स्वतः या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मेंटॉरिंग करणार आहे. मेंटॉरिंग म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, की अभ्यासाच्या ह्या अखंड प्रक्रियेमध्ये मी तुमच्या सोबत असणार आहे, की अभ्यास करत असताना तुम्हाला आलेल्या प्रत्येक अडचणीच्या टप्प्यावर या ठिकाणी मी तिथे असणार आहे, आणि तुमच्या अडचणी लवकरात लवकर सॉल्व्ह करून त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासामध्ये जास्तीत जास्त पुश करावा आणि लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी पोस्ट काढून निघावं, या अनुषंगाने आपला प्रयत्न असणार आहे. कारण ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीचं उद्दिष्ट हेच आहे की या ठिकाणी आपले जास्तीत जास्त विद्यार्थी पदाला गवसणी घातली पाहिजे. आणि याच अनुषंगानं स्पेशल मेंटॉरिंगच्या बाबतीत जर विचार केला तर या ठिकाणी ही मेंटॉरिंग जी असणार आहे ती माझ्या अंडरमध्ये असणार आहे. याच्यामध्ये दर आठवड्याला समुपदेशन सत्र असणार आहे. याच्यामध्ये तुमची सेशन वाईज टेस्ट सुद्धा घेतल्या जाणार आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. या समुपदेशन सत्रामध्ये तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स असतील अभ्यास करतानाची ते सुद्धा सॉल्व्ह केले जातील. तुम्हाला अभ्यासाचं एक नियोजन जे आहे ते दिलं जाईल, आणि त्या नियोजनातून तुमचा अभ्यास होतोय की नाही हे चेक केलं जाणार आहे. ओके, त्या दरम्यान कोणताही इश्यू आणि कोणताही प्रॉब्लेम येत असतील तर ते आपण सॉर्ट आउट करायचे आहेत, हे देखील लक्षात घ्या. ओके, तर अशा प्रकारची ही जी मेंटॉरिंग बॅच आहे की जिथे कुठे ना कुठेतरी एक मार्गदर्शक आपल्याला हवा असतो, तर मार्गदर्शन प्लस टीचिंग अशा स्वरूपाची ही जी काही बॅच आहे, ही बॅच आपण नवीन स्वरूपाची बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. मित्रांनो, ही जी बॅच आहे ती 15 तारखेपासून सुरू होत आहे, हे लक्षात घ्या. ही बॅच 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. आता या बॅचचे ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती सुरू आहे. या ठिकाणी तुम्ही दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन प्रोसेस जाणून घेऊ शकता आणि ऍडमिशन नक्की करू शकता, हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, या कोर्सची जी टोटल फीस आहे ती 1500 एवढीच फक्त या कोर्सची टोटल फीस असणार आहे, हे देखील लक्षात घ्या. या संदर्भात तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही 8010457760 किंवा 832295888625 दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि सर्व माहिती या ठिकाणी तुम्ही मिळवू शकता, हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. सोबतच मित्रांनो, ऑफिसर ऑनलाईन अकॅडमीच्या बाबतीत जर विचार केला तर ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट नक्की कराच. सोबत आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की व्हिजिट करा. www.academy.co.in ही आमची वेबसाईट आहे. या वेबसाईटला सुद्धा नक्की व्हिजिट करा. सोबतच तुम्ही प्ले स्टोरला जाऊन आमचं ॲप देखील डाउनलोड करू शकता. ओके, हे ॲप जे आहे ते ॲपल फोनला सुद्धा या ठिकाणी फ्रेंडली आहे, हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, तर हे ॲप देखील तुम्ही नक्कीच या ठिकाणी डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी अजून पाहायला मिळू शकतात. ओके, येते लक्षात. आजच्या सेशनमध्ये आपण जो काही GR आलेला आहे 2000 जागांसाठीचं जे काही GR आपण त्याला म्हणूया की कारागृह विभागाच्या अंतर्गत, तर हा GR काय आहे, नेमकी कोणकोणत्या पदांसाठी, विशेष करून गट क चे हे जे पद आहेत ते देखील मी सांगितलेले आहेत. आपण प्रत्येक पदासंदर्भात एक व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत.
पण जे अति फेमस पदं आहेत किंवा ज्या पदांची विद्यार्थ्यांना खूप काळापासून या ठिकाणी विद्यार्थी चर्चा करत होते आणि वाट पाहत होते, अशा पदांसंदर्भात आज आपण चर्चा केलेली आहे. ओके, हे सेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे काही सजेशन्स असतील ते देखील कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करायचं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सगळ्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, येते लक्षात. आणि आपण लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन माहितीसहित. थँक्यू व्हेरी मच.